पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधनं. तिथे अवैध स्पा सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकलाय. स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत दोघांवरती गुन्हे दाखल केलेत. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क कुर्डुवाडीतील अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणामध्ये TV9 मराठीच्या बातमीनंतर लाचखोर अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते सतीश नेटकेंनी तक्रार केली होती. तर नंदुरबारमध्ये अंगणवाडी बालकांना कच्चा आहार देण्याची मागणी करण्यात आली आहे. नंदुरबारमधील 2563 अंगणवाड्यांना 2 वर्षांपासून गॅस सिलेंडर नाही. पुरवठाधारकावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. आता बातमी अकोल्यामधनं आहे. तिथे अकोला शहराच्या तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अकोल्यातील तापमानाचा पारा 41.1 अंशांवरती गेलाय. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरलंय. पुढील 4 दिवस अकोल्यामध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी 2 एप्रिलपर्यंत तुरळक पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी दूषित पाणी पित आहेत. वर्षभरापूर्वी खरेदी केलेले वॉटर कूलर केवळ कागदावरतीच राहिलेत. माहिती अधिकारातनं ही माहिती समोर आली असून शाळेजवळच्या एका खासगी विहिरीच्या पाण्यानं मुलांची तहान भागवावी लागतेय. दोन 2018 मध्ये जे आधी ते आरो होतं पाण्याचं ते फिल्टर काही दुरुस्ती बंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पाणी शुद्ध करून मुलांना देतो. 2018च्या अगोदर वॉटर कूलर होतं, त्यानंतर आम्हाला मिळालं